तर मित्रांनो, परीक्षेची वाट बघायचा काळ आता संपलेला आहे. आता परीक्षेची तयारी करायचा काळ सुरू झालेला आहे आणि एम-पी-एस-सीने आपल्याला 3 महिन्याचा वेळ दिलेला आहे, जे-एम-एफ-सी प्रिलिम 2024च्या तयारीसाठी. तर या 3 महिन्याचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा? आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? ज्या लोकांची पूर्ण तयारी आहे त्यांची स्ट्रॅटेजी इथून पुढे कशी असायला पाहिजे? ज्याला शून्यातून सुरुवात करायची त्यांची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे? आणि ज्या लोकांचं तयारी केली होती अगोदर, पण आता सगळं विसर पडलेला आहे, म्हणजे बरेच दिवस झालं परीक्षा नसल्यामुळे त्यांनी सगळं एकदम आता लाईटली सोडून विसरून गेलेले आहेत. तर अशा सगळ्या लोकांसाठी काय तयारी असायला पाहिजे ती माहिती आपण घेणार आहोत. सोबतच आपली ऑनलाईन बॅच, ऑफलाईन बॅच आणि टेस्ट सिरीज ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे आपली जी बॅच सुरू होते 13 तारखेला. आतापर्यंत आपलं असं होतं की आपण ऑनलाईन बॅचेस, लाईव्ह लेक्चरच्या बॅचेस आपण वेगळ्या घेत होतो. रेकॉर्डेड लेक्चरच्या बॅचेस वेगळ्या असायच्या आणि ऑफलाईन बॅच असेल तर ती वेगळी असायची. आता आपण काय करतो की कॉम्बोमध्ये एक बॅच सुरू करतो आहे. म्हणजे ही 4 महिन्याची तुमची बॅच असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या 15 विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर पण मिळतील. सोबतच ज्यांना ऑनलाईन करायचे लाईव्ह लेक्चर त्यांना 7 ते 9 सकाळी आपलं लाईव्ह लेक्चर पण असणार आहे 13 तारखेपासून. आता रेकॉर्डेड लेक्चर सगळ्या विषयांचे असतानासुद्धा लाईव्ह लेक्चरची गरज का असते? का तर त्या विषयामध्ये जे काही नवीन अपडेट आलेले आहेत, ठीक आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणजे नवीन जे काही अमेंडमेंट होत असतात किंवा जे अपडेट असतात किंवा नवीन जे काही केस लॉज येत असतात, ठीक आहे, डेली बेसिसवर जे काय घडत असतं ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, आता हरीश राणाचं जे समजा इथनेसियाचं जे जजमेंट आलं, तर अशा प्रकारचे काही जजमेंट येत असतील कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा अजून कुठले समजा नवीन अमेंडमेंट होत असतील, तर त्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा आपल्याला चर्चा माहिती असली पाहिजे. तर महिला रिझर्वेशन बिल आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे, या चर्चेसाठी तुमचे लाईव्ह लेक्चर महत्त्वाचे असतात. त्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर 15ला 15 विषयांचे आपण तुम्हाला देतो आहे. सोबतच हे सगळं पोर्शन जो आहे तो आपण लाईव्ह लेक्चरमध्ये परत एकदा कव्हर करणार आहेत. आणि हे लाईव्ह लेक्चर जे आहे ते आता इथे मी तुम्हाला इथे डेस्कवर बसून शिकवतो आहे असं नसणार आहे. तर ते आपल्या क्लासरूममधलं लेक्चर असणार आहे. म्हणजे डिजिटल बोर्डवर आपण ते शिकवणार आहोत. तर डिजिटल बोर्डवर शिकवत असताना आता ते क्लासरूममध्ये असल्यामुळे ज्यांना ऑफलाईन करायचं आहे ते लोक समोर बसून ते लेक्चरसुद्धा तिथे ऐकू शकतात. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात येऊन क्लासरूममधला अनुभव तुम्हाला लेक्चरचा पाहिजे असेल तर आपण क्लासरूममध्ये सुद्धा ती बॅच असणार आहे आणि सेम लेक्चरचं लाईव्ह लेक्चर पण असेल. आणि एवढंच नाही तर हे जे लेक्चर होत आहेत याचंसुद्धा तुम्हाला रेकॉर्डिंग आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ते सुद्धा रेकॉर्डरमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सगळेचे सगळे जे विषय आहेत म्हणजे जुने रेकॉर्डेड लेक्चर असू द्या किंवा नवीन झालेले रेकॉर्डेड लेक्चर असू द्या, ह्या कुठल्याही लेक्चरला कुठलंही व्ह्यू रिस्ट्रिक्शन नसणार आहे. कोणतंही लेक्चर तुम्ही किती वेळेस हे परत परत बघू शकता. आणि त्यानंतर टेस्ट सिरीज, ठीक आहे, तर टेस्ट सिरीजसुद्धा ह्याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे आज आपलं सकाळी लाईव्ह लेक्चर झालं, समजा आपण लिमिटेशन ॲक्टचा काही पोर्शन कव्हर केला आहे, तर त्याच्यावर संध्याकाळी तुमची टेस्ट सिरीज असणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण समजा सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट कव्हर केला, सेल्स ऑफ गुड्स ॲक्टचं समजा आपण एक 10 सेक्शन 20 सेक्शन कव्हर केले, तर त्याच्यावर वेगळी टेस्ट तुमची दुसऱ्या दिवशी असणार आहे. सेल्स ऑफ गुड्स ॲक्टचा समजा तुम्ही मधातला काहीतरी पार्ट कव्हर केला, त्याच्यावर तुम्हाला दुसरी टेस्ट असणार आहे. म्हणजे सेल्स ऑफ गुड्स ॲक्टला 3 दिवस लागले तर 3 दिवस तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट मिळणार आहेत. तसं आपल्याकडे फक्त 90च दिवस आहेत, पण आपल्या क्लासेसमध्ये आपण जवळपास 130+ टेस्ट याच्यामध्ये आपण घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे रविवारी थोड्या जास्त टेस्ट तुम्हाला सोडवाव्या लागतील. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिलिममध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर जे आपला जो म्हणजे असतो ना की लीगल सेन्स तो आपला परफेक्ट झाला पाहिजे. सगळेचे सगळे प्रश्न तुम्हाला माहिती असलेले असू शकतात जर पेपर फार सोपा आला तर, किंवा कधी असं असतं जसं 2019चा पेपर आला. आता इथे अजून एक गोष्ट सांगायची, आपल्या क्लासेसमध्ये ज्या टेस्ट सिरीज आहेत ना, ह्या मेजर टेस्ट सिरीज आपण 2019च्या पॅटर्ननुसार आपण बनवलेल्या आहेत. म्हणजे यातल्या 60% टेस्ट ज्या आहेत त्या 2019च्या पॅटर्ननुसार आहेत. एका प्रश्नामध्ये 2-2 प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट 1 दिलं जाईल, त्याच्यानंतर स्टेटमेंट 2 दिलं जाईल आणि खाली मग त्याच्यावर ऑप्शन्स असतील. ओन्ली 1 इज करेक्ट, ओन्ली सेकंड इज करेक्ट, बोथ ए अँड बी इज करेक्ट, नन ऑफ द अबोव. तर एकाच प्रश्नामध्ये 2-2 विचारलेले जे प्रश्न आहेत, म्हणजे ज्युडिशरीच्या आपल्या इतिहासातला सगळ्यात अवघड पेपर जर कोणता होता तर तो 2019चा होता. आणि आपल्या क्लासेसमधल्या मेजर ज्या टेस्ट आहेत, ठीक आहे, त्याच्यापेक्षा अवघड तर काही नसतं. त्यावेळेस मेरिट जे होतं फक्त 190 जागा होत्या. 190 जागा असून त्याच्यामध्ये मेरिट जे आहे ते म्हणजे फक्त म्हणता येत नाही, मोठी संख्या होती. 190 जागा असून फक्त मेरिट तुमचं 31ला लागलेलं होतं. ठीक आहे, 31ला मेरिट लागलं म्हणजे काय, किती खूप कमी आलं. आता जे लोक शून्यातनं सुरू करतात ना तयारी, त्या लोकांना पण मला हेच सांगायचं आहे, तुम्ही शून्यातनं जरी तयारी सुरू करू शकत असाल ना, ठीक आहे, तर 100पैकी आता 190 जागा असताना तुम्हाला त्याच्यामध्ये मेरिट 31ला लागलेलं होतं. पेपर जरा अवघड होता, अजून समजा थोडं पुढे सरकलं, 40ला मेरिट लागलं समजा, तर 100पैकी 40 मार्क मिळवणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, तुम्ही आज विचार करत आहात की आपलं त्याच्यामध्ये काही होणार नाही, आपण म्हणजे इतके दिवस तयारी केली नाही, आता आपण शून्यामध्ये आहोत. ठीक आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा, ह्या 90 दिवसामध्ये तुम्हालासुद्धा त्या लेवलपर्यंत आपण आणणार आहेत. ठीक आहे, जे टॉपर असतील, आता जे क्लासची ज्यांचा फुल अभ्यास आतापर्यंतचा आहे, जे आता फक्त जे पूर्ण तयारी असलेल्या लोकांसाठी टेस्ट सिरीज पण सफिशियंट आहे.
तुम्ही फक्त क्लासेसचे रोज एक टेस्ट जरी सोडवली, 130 टेस्ट आहेत आपल्या जवळपास, रोज एक टेस्ट जरी तुम्ही सोडवली ना, तरीसुद्धा तुमचं रोजच्या रोज रिव्हिजन त्याच्यामध्ये होत राहील. आपलं चुकतंय कुठं लक्षात येईल, निगेटिव्ह मार्कांमध्ये आपलं नुकसान होतं का त्याचं पण स्वतःचं इव्हॅल्युएशन होईल. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या टेस्ट सिरीजसोबत होऊन जातील. पण जे लोक शून्यातनं तयारी करतायत ना, तुम्ही त्या लोकांसारखे समजा तुम्ही 90-95 मार्क तुम्ही घेऊ शकणार नाही, पण तुम्हाला 90-95 पाहिजेच नाही आहेत. ठीक आहे, तुम्ही 50-55 जरी मार्क घेतले ना तरीसुद्धा ते मोर दॅन इनफ झालं ह्या 286 जागांसाठी. 286 जागा आहेत म्हणजे जवळपास 3000 लोक तुमचे मेन्स क्वालिफाय होणार आहेत आणि जवळपास 900 लोक. ठीक आहे, म्हणजे प्रिसाईज म्हटलं तर 2800 लोकांच्या आसपास तुम्ही पकडा, 2850च्या आसपास. तर 2800 लोक जवळपास त्याच्यामध्ये तुमची मेन्स परीक्षेला क्वालिफाय होणार आहेत. तर त्याच्यामध्ये तर तुमचं येणं फार अवघड नाही आहे. ठीक आहे, 10,000 आपले फॉर्म असतात. 10,000मध्ये तुम्ही जर बघितलं, ठीक आहे, त्यातल्या आता फ्रेशर लोकांची संख्या कमी होऊन झालेली आहे. फ्रेशर लोकांची संख्या कमी होणं म्हणजे काही फक्त संख्या कमी होणं नाही आहे. ठीक आहे, टॉपर्स लोकंसुद्धा कमी होणं आहे. फ्रेशर लोकांसारखा स्कोर जो असतो तो बाकीच्या रेग्युलर प्रॅक्टिशनर लोकांना जमत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे जे खरे टॉप रँकर्स जे होते ना ते सुद्धा आता यावेळेस आपण बाहेर ठेवलेले आहेत. त्यामुळे सुद्धा मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही शून्यातून जरी सुरुवात करत असाल ना तरीसुद्धा घाबरू नका. माझ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तयारीला लागून जा. ठीक आहे, तयारीला लागून जा म्हणजे आजच्या आजच तयारीला लागून जा. ठीक आहे, आता तुम्ही म्हणजे तयारीला लवकरात लवकर लागून जाणं म्हणजे काय की जे छोटे छोटे कायदे आहेत आपले त्या कायद्यांपासून सुरुवात केली पाहिजे. आता हा कोर्स तुमच्या आपल्या ॲप्लिकेशनवर आपण अपलोड केलेला आहे. कराड कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन आहे आपलं, म्हणजे अँड्रॉइडवाल्यांसाठी. जे ॲपलवाले युजर्स आहेत त्यांच्यासाठी ॲपेक्स नावाचं ॲप्लिकेशन आहे आणि विंडोजवाले जर असं तुम्हाला लॅपटॉपवर जर वापरायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा आपलं कराड कोचिंग क्लासेस म्हणून ॲप्लिकेशन आहे. सगळ्यांच्या लिंक ज्या आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यानंतर आपल्या JMFC प्रिलिमच्या फोल्डरमध्ये JMFC प्रिलिम 8 बॅच म्हणून आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण 2024साठीच 7 बॅचेस घेतलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे जवळपास आपल्या प्रत्येक बॅचेसमध्ये 250च्या आसपास विद्यार्थी होते. त्या सगळ्यांची ऑलरेडी चांगली तयारी आहे. ठीक आहे, जरी ह्या सगळ्यांची जरी चांगली तयारी असेल ना तरीसुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यातले सुद्धा काही लोक असे आहेत जे निराश झाले, पुन्हा जाहिरात येत नाही म्हणून. ठीक आहे, ते लोक काही त्याच्यामध्ये त्यांनी कंटिन्युटी थोडीशी ब्रेक केलेली आहे. ठीक आहे, ते लोकंसुद्धा आता टेस्ट सिरीज वगैरे म्हणजे चांगल्या पद्धतीने तयारी करून त्याच्यासोबत करतील तयारी. पण तुम्ही शून्यातून जरी सुरू केलेलं असेल तरीसुद्धा ह्या 8व्या बॅचसोबत तुम्ही तयारी सुरू करा. ठीक आहे, एक विषय जे आपले आहेत ते आपण आपल्या 8व्या बॅचमध्ये आपण चांगल्या पद्धतीने कव्हर करणार आहोत. रोज तुमचं लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला एक बूस्टअप आपण करणार आहोत. बाकी दिवसभर तुम्हाला ती एनर्जी टिकून त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, रोजच्या रोज आपलं शेड्यूल अशा पद्धतीने आपण बनवलं पाहिजे की आता हे जे 15 विषय आहेत, ठीक आहे, 15ला 15 विषय आपण जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की असं ज्यूस करून आपण ते पिले पाहिजेत. दिवस रात्र आपल्या डोक्यामध्ये फक्त हे विषयच फिरले पाहिजेत. म्हणजे झोपेतून उठून जरी तुम्हाला कोणी विचारलं की अगोदर रिमांड कुठे होतं आणि आता रिमांड कुठे आहे, कोणत्या सेक्शनमध्ये रिमांड अगोदर CRPCमध्ये होता, आता कुठल्या सेक्शनमध्ये रिमांड BNSSमध्ये आहे, हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. रिमांडच्या तरतुदी अगोदर काय होत्या आणि आता त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे. ठीक आहे, एवढंच नाही, याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जर विचारला समजा रिमांडच्या तरतुदीमध्ये अगोदर समजा काय होतं की तुम्ही 15 दिवसामध्ये फक्त सुरुवातीला रिमांडमध्ये पोलीस रिमांड तुम्ही देऊ शकत होता. तुम्हाला जर एखाद्याने उठून असं विचारलं की एखादी म्हणजे ती कुलकर्णीची केस काय आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे अनुपम कुलकर्णीची केस याच्यामध्ये काय आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही 15 दिवसाच्या नंतर देऊ शकत नाही जरी तो हॉस्पिटलाइज असला तरीसुद्धा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता नवीन 2023 नंतर आता आपला BNSS आला. ह्याच्यानंतरचा एखादा लँडमार्क जजमेंट सांग ज्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं की इवन जरी तो 15 दिवस पहिले हॉस्पिटलाइज असेल तरीसुद्धा आता त्याला तुम्ही काय करू शकता, तिथून पुढे पोलीस कस्टडी देऊ शकता. तो ड्युरेशन एक्सक्लूड केला पाहिजे. काल आम्ही म्हणजे ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटरच्या बॅचेसमध्ये हे दोन्ही जजमेंट आम्ही लिहून घेतले क्वेश्चन आन्सर फॉर्ममध्ये. तर हे सगळे केस लॉ जरी तुम्हाला एखाद्याला झोपेतून उठून कुणी विचारलं ना तरीसुद्धा तुम्हाला तर सांगता यायला पाहिजे. म्हणजे इमॅजिन करा, तुम्हाला इंटरव्ह्यूला एखाद्याने प्रश्न विचारलेला आहे की रिमांडमध्ये म्हणजे ऑनरेबल जस्टिस साहेबांनी तुम्हाला प्रश्न विचारला की रिमांडमध्ये अगोदर तरतुदी अशा होत्या की 15 दिवसामध्येच रिमांड वगैरे पोलीस रिमांड देता येत होतं, आता आपण तो बदल का केला असं तुम्हाला वाटतंय. ठीक आहे, तुम्ही ते उत्तर सांगत असताना तुम्ही अगोदरच्या कुलकर्णीच्या केसचा रेफरन्स दिला, त्याच्यानंतर तुम्ही नवीन आता 2023च्या जजमेंटचा तुम्ही रेफरन्स दिला. तर हे जे तुमच्या बोलण्यामधली जी पद्धत आहे, ठीक आहे, तुमच्या बोलण्याचा जो एक ज्याला आपण म्हणूया जो एक तुमचं नॉलेजेबल प्रकारचं जे उत्तर तुमचं दिसून येतं, ह्याच्यात तुम्हाला खरंच ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ते दिसून येतात. आणि एखाद्याने जर तिथे तुम्ही म्हणजे तुम्हाला फक्त फॅक्ट माहिती आहे की असं म्हणजे अगोदर असं होतं ना आता असं आहे, पण ते का केलेलं आहे, रिझन बिहाइंड लॉ काय आहे, हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तर इंटरव्ह्यूमध्ये आपलं खरंच आपण फक्त पोपटपंची करणारे नाही आहोत, ह्या सगळ्या गोष्टी दिसून येत असतात. तर त्या अँगलने जे आहे ते आपण सगळेच्या सगळे विषय आपण कव्हर करतो आपल्या क्लासमध्ये. ठीक आहे, खूप सारं डिस्कशन त्याच्यामध्ये आपण केलेलं असतं.
रोज लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचं हे डिस्कशन होणार आहे. दिवस रात्र तुम्ही ते घोकणार आहात. वह्यांचं तुम्ही रिव्हिजन करणार आहात. नोट्स पण PDF आपण ॲप्लिकेशनमध्ये ॲड केलेले आहेत. ते नोट्सचं तुम्ही वाचणार आहात. सोबतच तुम्ही सगळ्या टेस्ट सोडवणार आहात. म्हणजे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज, डिस्कशन्स, केस लॉज, ठीक आहे. म्हणजे दिवस रात्र 3 महिने जे आहे ते तुम्हाला दुसऱ्या डोक्यात काय आणायचंच नाही आहे. आपल्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त JMFCच फिरली पाहिजे. या फ्लोमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर 3 महिन्यामध्ये सुद्धा जो शून्यावर आहे, फक्त लॉ डिग्री हातात आहे, अजून काहीच अभ्यास नाही आहे, असे लोकंसुद्धा त्याच्यामध्ये 55-60 मार्क आरामशीर घेऊ शकतात. तुम्हाला टॉपरसारखे आता आपल्या क्लासमधले जे टॉपर लोक असतात ते 95वर असतात कुणी, ठीक आहे. मी 95 का म्हणतो आहे, 4-5 मार्क तर हायकोर्टाचे क्वेश्चनच कॅन्सल होतात, ठीक आहे. तरी 95 मार्कापर्यंत टॉपर लोक प्रश्न म्हणजे तेवढं स्कोर मिळवतात. तेवढा स्कोर तुम्हाला मिळवायचा नाही. पण 50-55चा जरी स्कोर आपण मिळवू शकलो आणि त्याच्यापेक्षा सुद्धा खाली फार जास्त खाली येऊ शकतो, म्हणजे 40, 31, 30पर्यंत सुद्धा स्कोर तुमचा येऊ शकतो. पेपरची डिफिकल्टी थोडी जरी अवघड झाली ना तरीसुद्धा 40पर्यंत तुमचा स्कोर येऊ शकतो. कारण एकदा झालेलं आहे ते. पेपर अवघड होता, जागा 190 जागा होत्या, तर त्यावेळेस ते मेरिट जे होतं ते 31ला लागलेलं होतं. आपल्या क्लासेसमध्ये टेस्ट सिरीज जे मी तुम्हाला आता सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे. जाणीवपूर्वक आपण म्हणजे 60% टेस्ट जे आहेत आपल्या क्लासेसच्या त्या सगळ्या 2019च्या लेवलला आपण पेपर काढलेले आहेत. म्हणजे ते थोडेसे अवघड गेले पाहिजेत, की आपल्यासोबत जे परीक्षेमध्ये वाईटातलं वाईट होऊ शकतं, ठीक आहे, त्याची तयारी आपल्याला क्लासमध्ये अगोदरच असली पाहिजे. या हिशोबाने आपण त्या टेस्ट बनवलेल्या आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचे जे पुढचे 90 दिवस आहेत, ह्या 90 दिवसामध्ये 15ला 15 विषय जे आहेत त्यांच्यासोबत आपण एक आपला कॉन्टॅक्ट आपण बनवणार आहोत. त्याचं आपण रिव्हिजन परत करणार आहोत. आपल्या क्लासेसमध्ये तुम्हाला रिव्हिजन लेक्चरसुद्धा मिळतात. म्हणजे समजा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, त्याचे लेक्चर्स बघत बसायचं म्हणलं तर वेळ फार जास्त लागतो. पण एकदा आपण सिव्हिल प्रोसिजर कोडचे लेक्चर बघितल्यानंतर परत तुम्ही बघत असताना सगळा CPC बघत बसायचं नाही, ठीक आहे. जे 1-2 लेक्चरमध्ये जे तुमचं CPCचं रिव्हिजन आहे तेवढंच लेक्चर फक्त बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कंटिन्युअस प्रश्न विचारलेले आहेत आणि तुम्हाला त्याचे उत्तर आपल्या मनातल्या मनात देण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिव्हिजन लेक्चरचा हा एक फायदा असतो. परीक्षेच्या जशी तोंडावर येते ना तसं आपल्याला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात, ते कसं लक्षात ठेवायचं. जो सिलेबस आपण विसरत चाललेलो आहोत, ठीक आहे. एखाद्या विषयातल्या काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला लक्षात राहत नाहीत किंवा आपण सारखं त्या विसरतो, त्याच्यावर सुद्धा कसा आपला होल्ड मिळवायचा हे सगळंसुद्धा आपण आपल्या क्लासमध्ये कव्हर केलेलं आहे. वेगवेगळ्या ट्रिकसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात. आणि या हिशोबाने आपण 90 दिवसामध्ये सुद्धा जे विषय तुम्ही आत्तापर्यंत समजा तुमच्या त्याच्याविषयी तुम्ही अननोन आहात, ठीक आहे, शून्यातनं जरी तयारी सुरू करत असाल तरीसुद्धा तुम्हाला ते मिळत असतं. हे झालं शून्यवाल्यांचं. आता काही लोक असे आहेत ज्यांचं म्हणजे तयारी केली होती पण आता विसरून गेलेली आहे, ठीक आहे. तुमच्यासाठी सुद्धा ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे, ही बॅच तुमच्यासाठी सुद्धा म्हणजे एक वरदान ठरणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचं परत एकदा आपण रिव्हिजन जे आहे ते या क्लासमध्ये होणार आहे. एवढे दिवस झालं तयारी करतो आहे आपण, ते सगळं आता इथून पुढे पाण्यात नको जायला. जी तयारी केलेली आहे तिथून पुढे आता परत ब्रशअप झालं पाहिजे व्यवस्थित, सगळ्या गोष्टी परत तो कॉन्टॅक्ट डेव्हलप झाला पाहिजे. तुम्हाला ते ग्रास्प करायला जास्त वेळ लागणार नाही, ठीक आहे. तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये 80-85च्या रेंजपर्यंत तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये या आपली जी 13 मेची जी आपली बॅच आहे, या बॅचसोबत तुमचं सगळं परत एकदा रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि जे टॉपर आहेत, ज्यांना वाटतं की आता माझं सगळं काही एकदम क्लिअर आहे, तुम्हाला ही बॅच घ्यायची गरज नाही. कंप्लीट बॅच घ्यायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या क्लासेसची जी टेस्ट सिरीज आहे, ठीक आहे, ती टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं, अवघडात अवघड जेवढे प्रश्न तुमच्या JMFCच्या याच्यावर निघू शकतात, ठीक आहे, त्या अँगलने आपण प्रश्न काढलेले आहेत. जसे स्टेटमेंट बेस्ड प्रश्न, फर्स्ट वन इज करेक्ट, सेकंड वन इज करेक्ट, बोथ A and B आर करेक्ट, हे जे प्रश्न आहेत ना, याच लेवलमध्ये जवळपास 60% टेस्ट सिरीज आपण बनवलेली आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये 2-2 प्रश्न आहेत. तर तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल स्वतःला की खरंच माझा अभ्यास किती लेवलचा आहे, तर तुम्ही चॅलेंज करू शकता ह्या टेस्ट सिरीजसोबत आणि आपली प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता, ठीक आहे. तुमचा एवढा अभ्यास आहे तुम्हाला जर वाटत असेल ना, तर तुम्हाला त्या म्हणजे 100पैकी 100च मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत, ठीक आहे. पैकीच्या पैकी मार्क जर मिळत नसतील तर कुठेतरी आपल्या ह्याच्यामध्ये चुका होत आहेत. मग कुठे चुका होत आहेत? निगेटिव्ह मार्कामध्ये जात आहे का, ठीक आहे, कुठे आपलं नुकसान होतं आहे का, कुठे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो आहे का. बऱ्याच लोकांचं असं असतं की एखादा CPC बघितला की वाटतं की सगळा माझा क्लिअर आहे, पण प्रश्न तरी बघ तू, ज्याच्यातले अवघडातले अवघड प्रश्न बघितल्याशिवाय तुला काय कळणार आहे, ठीक आहे. स्वतःचं इव्हॅल्युएशन केल्याशिवाय म्हणजे आपण आपल्या दुनियेमध्ये असतो, ठीक आहे. तुम्हाला वाटतं की ही गोष्ट मी एकदम परफेक्ट आहे, माझा सगळा अभ्यास झालेला आहे, पण जोपर्यंत तुम्हाला दुसरं कोणी चॅलेंज करत नाही, दुसऱ्या कोणाचे तरी प्रश्न तुम्ही ऐका, तुमच्या मित्राकडून काही प्रश्न आहे का, किंवा आपल्या क्लासेसच्या टेस्ट सिरीजसोबत तुम्ही प्रश्न बघा. हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच आपण कोणत्या लेवलला आहे. तुम्हाला म्हणजे मला समजा वाटत असेल आता म्हणजे बरेच लोक काय करतात, पेपर झाल्यानंतर ॲन्सर की बनवतात आणि स्वतःच ॲन्सर की बनवतात स्वतःच्या नॉलेजनुसार, ठीक आहे. तुझ्या नॉलेजनुसार बनवलेल्या ॲन्सर कीनुसार तुला तर 100% 100 मार्क पडणार आहेत, ठीक आहे. का जे तू प्रश्न अटेम्प्ट केले नाहीत ते सोडून देशील, बाकीच्या सगळ्या प्रश्नांमध्ये तुला पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत. कारण तुला ते बरोबर वाटतं, तुला वाटतं की तू तेच उत्तर बरोबर आहे, म्हणूनच तू ते क्लिक केलेलं आहे आणि ॲन्सर कीमध्ये सुद्धा तू तेच उत्तर बरोबर समजतो आहे,
ठीक आहे, तसं करायचं नाही. आपल्याला आपलं क्रॉस चेक कुठेतरी दुसऱ्याकडून झालं पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी ही आपली टेस्ट सिरीज आहे. बाकी तुम्हाला ह्या जे बॅचेस आहेत ऑनलाईन, ऑफलाईन किंवा टेस्ट सिरीज, जी तुम्ही ऑनलाईन 13 तारखेला बॅच सुरू करतोय ना, त्याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला सोबतच मिळणार आहे. ऑनलाईन बॅच पण मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर पण मिळणार आहेत, ऑफलाईन बॅच पण मिळणार आहे, टेस्ट सिरीज पण मिळणार आहे. या 12,000 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही सोबत मिळते. ज्यांची ऑलरेडी तयारी चांगली असेल तुम्ही ते टेस्ट सिरीज वगैरे घेऊ शकता. ऑलरेडी त्याच्यामध्ये 70-80 टेस्ट आहेत आणि रोज मी त्याच्यामध्ये टेस्ट ॲड करणार आहे. अशा जवळपास 130+ टेस्ट तुम्हाला मिळतील. मी जास्त करणार आहे, पण प्रॉमिस जे आपण केलेलं असतं ते आपण डिलिव्हर केलं पाहिजे, म्हणून तो आकडा मी फक्त 130चा ठेवलेला आहे. बाकी जुन्या क्लासेसमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती आहे, मी फक्त प्रत्येक विषयावर 1-2 टेस्ट घेतो म्हटलं होतं. तरीसुद्धा बऱ्यापैकी बॅचेसला आपण जे ज्यांचं व्हॅलिडिटी आहे त्यांना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आपण ह्या सगळ्या टेस्ट आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, इथून पुढे सुद्धा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये टेस्टमध्ये ॲडिशन रोजच्या रोज होतच राहणार आहे आणि रोजच्या रोज आपण म्हणजे ट्रिमेंडस प्रकारची प्रॅक्टिस आपण आपल्या क्लासमध्ये करून घेणार आहोत. बाकी याच्याबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्ही मला कधीही कॉल करू शकता. या नंबरवर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. ज्यांना जॉईन करायचं आहे, कराड कोचिंग क्लासेस ॲप्लिकेशन तुम्हाला सांगितलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावरून ॲप्लिकेशन घ्या. JMFC प्रिलिममध्ये जाऊन 8वी बॅच तुम्ही जॉईन करा. ऑनलाईनवाल्यांनी पण तिथेच पेमेंट करा. ऑफलाईनवाल्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी सुद्धा तिथेच पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर मध्ये तुम्हाला एक फॉर्म मिळेल, स्टुडंट रजिस्ट्रेशनचा एक फॉर्म मिळेल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला मोड सिलेक्ट करायचं, तुम्हाला ऑनलाईन पाहिजे का ऑफलाईनसाठी पाहिजे, म्हणजे किंवा तुमचं नाव वगैरे बाकीची सगळी माहिती जी आहे त्या फॉर्ममध्ये आपण त्या ठिकाणी कलेक्ट करून घेत असतो. ठीक आहे, त्या फॉर्म तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला एक आपण व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवतो. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड केलं जातं. म्हणजे जे काही नवीन अपडेट वगैरे असतात परीक्षेबद्दलची जी काही अपडेटेड माहिती आहे ती तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळत राहते. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.